तस्करीसाठी ड्रग्स तस्करांचा अनोखा फंडा सध्या बघायला मिळतोय। ओरिओ बिस्किट आणि चॉकलेटमध्ये भरून ड्रग्सची तस्करी केली गेली आहे। मुंबई विमानतळावर 62 कोटींचा ड्रग्स त्याआधीच पकडण्यात आलाय। भारतीय महिलेकडून जवळपास 62.6 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे। बिस्किटमधील क्रीम बाजूला काढलेली होती आणि त्यामध्ये या महिलेनं ड्रग्स भरलेलं होतं। ही दृश्य आपण बघू शकतोय। ओरिओ बिस्किटची ही दृश्य आहेत ज्यामध्ये या बिस्किटा आतमधली जी क्रीम होती ती काढण्यात आलेली होती आणि त्यामध्ये ड्रग्सचा साठा हा भरण्यात आलेला होता आणि तस्करीसाठी ड्रग्स तस्करांचा हा अनोखा फंडा आपण बघू शकतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण बघू शकतोय ओरिओ बिस्किट आणि चॉकलेटमध्ये भरून ही ड्रग्सची तस्करी केली जात होती। या संदर्भात महिलेला सध्या अटक झालेली आहे। अधिकच्या अपडेट्स। नक्कीच अत्यंत मोठी ही मुंबई DRIची कारवाई या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण अनेक ठिकाणी ड्रग्स तस्करी आहे ती केली जाते, परंतु यावेळी ड्रग्स तस्करीसाठी नवीन आयडिया वापरण्यात आलेली आहे, ती म्हणजे ओरिओ बिस्किट मधून या ठिकाणी हे ड्रग्स तस्करी आहे ती केली जात होती। मुंबई विमानतळावरती या महिलेकडून एकूण 62.6 कोटी रुपयाचे कोकेन आहे ते जप्त केलेलं होतं। ही महिला आहे ती बाहेरगावातून मुंबईमध्ये येत होती आणि मुंबईमध्ये येऊन तिने जवळपास 6 ओरिओ बॉक्स तसेच 3 चॉकलेट बॉक्स हे तिला तिच्या सामानामध्ये आढळले होते आणि या सामानाची झडती घेतली असता याच्यामध्ये कोकेन असल्याचं प्रथम दर्शनी दिसून आलं। त्यामध्ये एकूण 300 कॅप्सूल देखील तिच्याकडून जप्त केलेली आहे। या सर्व त्या गोष्टीची जी तपासणी आहे ती फील्ड किटच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि त्यामधून एकूण 6261 ग्रॅम एवढे कोकेन आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे आणि ही सर्वात मोठी जी कारवाई आहे ती DRIच्या माध्यमातून म्हणावी लागेल। पोलिसांचा पुढचा तपास आहे तो आता सुरू आहे। नक्कीच निखिल, मोठी कारवाई खरं तर ही म्हणावी लागेल। नेमकी तपासातून काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।